जरांगींना मुंबईत एक दिवसाच्या आंदोलनासाठी अटी शर्तींसह परवानगी। आझाद मैदानावर फक्त 5000 आंदोलकांना प्रवेश मिळणार। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। एक दिवस आंदोलनाला परवानगी असल्यास एका दिवसात मागण्या मान्य करा। बेमुदत आंदोलनाची जरांगेंची भूमिका। मराठा आंदोलकांसह मुंबईकडे कूच, तर जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी जरांगेंचा पहिला मुक्काम। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा। तर शिंदे वेदना समजून घेतात आणि अजितदादा गरिबांचे प्रश्न ताबडतोब सोडवतात। जरांगेंकडून शिंदे आणि अजित पवार यांची स्तुती। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंची तयारी असल्यास आम्ही चर्चा करू, मात्र जरांगेंची भेट घेण्यासंदर्भात अद्याप काही चर्चा नाही। विखे पाटलांची माहिती। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भेटीचा व्हिडिओ समोर। बाप्पा महाराजा तुझी सदैव कृपादृष्टी आम्हावर राहो, व्हिडिओवर कॅप्शन। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन। श्री गणेशाने सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र, ते एकत्रितच राहावे। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। एकत्र येण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेत असतात। ठाकरे बंधूंच्या युतीवर महेश सावंतांची प्रतिक्रिया। तर राजकीयदृष्ट्या एकत्र येतील याचं उत्तर भविष्यात स्पष्ट होईल। मनसेच्या नितीन सरदेसाईंचं सूचक विधान। मुंबईत गणेशोत्सवाची धूम। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, जीएसबीचा गणपती याच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। तासनतास रांगेत उभे राहून भाविक बाप्पाचरणी नतमस्तक। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बाप्पाच्या आगमन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांवर पुणेकरांनी धरला ठेका।